व्हिडिओ तसा खूप आधी शूट केला होता पण आज पोस्ट करते. त्या नवीन घरासाठी आम्ही सर्व सोफा बघण्यासाठी गेलो. सोफा बघणं तर दूरच राहिला आणि इकडे प्रिश्काचं सियाचं काय चाललंय काय माहिती. दीदींना आणि आम्हाला दोघांनाही सोफा घ्यायचे तर आम्ही आलेलो जरा बघायला की कसं आहे, प्राइस कशी आहे, क्वालिटी कशी देतात, कारण 2-3 दिवसांनीच घराच्या कीज आम्हाला मिळणार होत्या. घर रेडी झालं हे ऐकून माझी फ्रेंड आरती ती पण आली होती आम्हाला भेटायला आणि घर बघायला. आम्ही दोघी पण एकाच एरियामध्ये अगदी जवळच राहतो. इकडे दीदीकडे गेलो होतो संध्याकाळी आणि प्रिश्का दीचा हा गोड चष्मा बघून त्याला म्हटलं थोडेसे फोटोशूटच करून घेऊयात. नेक्स्ट डे सुट्टी होती आणि इंटेरियरची पूजा होती, तर इकडे आम्ही इंटेरियरचा आजपासून शुभारंभ करतो. इकडे तसं तर फुल व्लॉग मी कधीच अपलोड केलाय माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन प्लीज चेक करा. तसं ते म्हटले होते की 1.5 महिना तुमच्या इंटेरियरसाठी लागेल, तर वेळेत त्यांनी काम तसं पूर्ण केलंय. आता तर घर ऑलमोस्ट रेडीच झालंय. तर आम्ही दोघं, सिया, प्रिश्का, दीदी, जिजू आणि इंटरचे सर्व काही मेंबर्स पूजेसाठी त्या दिवशी अवेलेबल होते तिकडे. पजेशन तसं भेटलं नाहीये, ती प्रोसिजर करण्यासाठी काही टाइम आहे, तर तोपर्यंत ते म्हटले की तुम्ही इंटेरियर करू शकता, कशाला तुमचा टाइम उगाच वाया घालवायचा ना. छान अशी छोटीशी पूजा झाली. हे व्हिडिओ मी व्लॉग साठी असे शूट केले होते, त्यामुळे थोडस स्क्रीन तुम्हाला अशी दिसते, कारण मी शॉर्ट साठी व्हिडिओज शूट केले नव्हते. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्की करत जाईल. तर पूजा झाली आणि सर्व काही डिसाईड करायला तर तिकडेच दुपार झाली आणि संध्याकाळी परत एकदा तोंड गोड करून असा दिवसाचा शेवट झाला. तर नवीन घराचा टूर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलाय, जो की 30K त्याला व्ह्यूज आले, त्याबद्दल तर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी प्लीज बघा. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.